नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी पण एकदम झकास आणि मजेत आहे बघा. आज एकदम एकटा आणि कुणी नाही, आज माझ्या घरात सुद्धा आणि कुठंच नाही. एकदम मस्तपैकी आमचं घर अख्खं सुनसान आहे आणि एकटाच मी निघालोय बघा. मस्तपैकी दुकानात झालं, मस्त दाढी बिडी केली, एकदम चकाचक झालं, एकदम हिरो सारखा दिसतोय बघा. पण काय, आपल्या हातात डबा आहे म्हणजे हिरो गेला खड्यात. तसाच आपला डबा उचलून नाही का डायरेक्ट दुकानात निघालोय बघा. मस्तपैकी एकदम चकाचक दिसत होतं ना, एकदम भारी वाटत होतं. आज मला नाही का आपला चेहरा सुद्धा नाही कॅमेऱ्यात बघून एक नंबर वाटत होता. मग आपला डबा अडकला आणि म्हणलं चला दुकानात जाऊ. मग गाडीला आपल्या सेल्फ मारला आणि तसा बंगाट निघाला बघा. आपल्याला नाही का गाडी पळवायला मजा येते, पण काय करा आजकाल मी गाडी पळवत नाही, कारण मला नाही का एकदा पडल्यापासून मी गाडी पळवणं सोडून दिलंय. तसंच नाही का आपल्या गाडीला नाही का सेल्फ मारलं की नाही का आपण नाही का एकदम हळूहळू जातो, कारण नाही का वातावरण फील करता करता जातो. तसंच नाही का आज आमच्या रोडला बी लई ट्रॅफिक लागली होती. गाड्या ओव्हरटेक मारत 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 निघालो होतो. ही गाडी झाली की ती गाडी ओव्हरटेक मारायची, ती झाली की ती गाडी ओव्हरटेक मारायची. असा कठाळा आलता तुम्हाला सांगतो, ओव्हरटेक मारून मारून इतकं बेकार आहे ना, तुम्हाला सांगतो लय कठाळा आलता. तसंच मग थोडंसं पुढं गेलं की बघा इथं बी नाही का कारवाला मला जाऊन देत नव्हता, स्वतः नीट जात नव्हता, मोबाईलमध्ये बोटं घालीत होता. मग त्याच्या शेवटी म्हणलं जा बाबा तूच जा पुढं. मग मी बी म्हणलं जाऊन दे. मग तसंच मी नाही का दुकानात पोचलो. दुकानात पोचलं की आपण पहिले नाही का रोजच्या सारख्या मशनी एकदम चकाचक साफ करून घेतो एकदम भारी प्रकारे. आणि मग काम आले की लगेच पाया पडलो बघा मशनीच्या आणि कामाला सुरुवात केली की बघा दुकानात आई आली की म्हणलं आईला म्हणलं कशाला आलीस? ती म्हणली मला दुखतंय आली. मग आईला दवाखान्यात नेलं. मग आम्ही नाही का परीला आणायला गेलो. मग ती परीला आणायला गेलो की आम्ही सगळे घरी आलो परीला घेऊन. तसंच नाही का मी डायरेक्ट दुकानात गेलो आईला सोडून. मग नाही का जेवलो, झोपलो. मग झोपलो पण पप्पा म्हणून काय झोप येत नव्हती, कारण पप्पा मोबाईलमध्ये बोटं घालत होते. मग डायरेक्ट 4 वाजता झोपेतून उठलो बघा. एकदम मस्तपैकी एकदम रिलॅक्सपणे उठलो बघा. रिलॅक्स झालं की अख्खं तोंड बिंड धुतलं मस्तपैकी एकदम चकाचक होऊन आता जोशमध्ये राहायचं म्हणलं. आपली हेअरस्टाईल सुधून एकदम जोशमध्ये काम करायचं म्हणलं. ओके, मग काम यायला सुरुवात झाली तर मग असा जोर दाखवला ना कामाला, एक नंबर. आणि आज बघा एकच चहा आहे मला बघा, कारण एक चहा पप्पा हे, कारण मला 2 चहाची सवय ना. आज आमचं एक चहा गेला मिस म्हणायचं, काही हरकत नाही म्हणलं. पाहुणे वगैरे येतात तर आपण एकच चहावर भागवा. मग चहा पिलो एकदम मस्तपैकी. आणि काम एवढं होतं ना, हालत खराब झालती. मग पप्पा बघा माझी दुकानातून नाही का निघायची वाट बघत होते, कधी जातोस. मग नाही का दुकानातून कपडे घेतले एका टेलरचे आणि दुकानातून मी गेलो की डायरेक्ट या टेलर पाशी पोहोचलो. यांचे कपडे दिले की काय मामा भेटले, यांच्यासोबत मस्त गप्पा चालू होत्या. एकदम मजा की साथ त्यांच्यासोबत मजाक मस्ती चालू होती. आणि ते बी नाही का माझ्यासोबत खूप मजाक करतात ना, त्यांच्यासोबत खूप मजाक केली. मग मस्तपैकी आम्ही नाही का मजाक करून तर दुकानात आलो. दुकानात आलं की कामाला फुल फोकस केला आणि पुन्हा आपण कामावर फोकस केला इतका की नाही का एकदम जबरदस्तपणे कामावर लक्ष दिलं. मग इकडं नाही बघितलं तिकडं नाही बघितलं, आपलं कामावर फोकस. मग काय तर सगळं काम संपलं की मला आता घरी जायचं एकदम बंग बंग करीत निसतं. आणि आपल्याकडे दुकानाचा शटर पप्पाने आज लावला आणि तसं टाळा बिळा लावून नाही का मी एकटाच निघालो होतो, कारण पप्पा आता रोज सायकल चालवायला लागले, कारण त्यांना असं डॉक्टरने सायकल चालवायला सांगितली ना, त्यामुळे रोज सायकल चालवायला लागली. आणि मी आपल्या गाडीवर एकदम बंगाट निघालो होतो का मस्तपैकी वातावरण फील करता. मग असाच मजे की साथ जाता मग विचार केला की यार आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत नाही, शेअर करत नाही आणि सबस्क्राईब बी करत नाही, ते प्लीज करा, कारण नाही का तुमच्या थोडासा सपोर्ट माझ्यासाठी मस्त राहील. तसंच आम्ही नाही का एकदम मजे की साथ चाललो होतो बघा. एवढं भारी वाटत होतं ना, तुम्हाला सांगतो. हा टर्न आज मला एवढा भारी वाटला ना, एक नंबर वाटला. मला आज ह्याला व्हिडिओमध्ये टाकूनच द्यावा. मग फील करता नाही का मस्त आमच्या इथलं तळापासून नाही का वातावरण बघत खड्डे तुडवीत चाललो होतं एकदम मस्तपैकी. आणि एकदम मजा येत होती एकदम भारी. की मला नाही का माझी बहीण रस्त्यात भेटली. मग माझ्या बहिणीला घेऊन नाही का घरी आलो की बघा आमचा वॉचमॅन बघा कसा मला करतोय. त्याला म्हणलं चालन. मग घरी आलो तर काय तर बड्डेची तयारी, सगळे पाहुणे आले ते आमचे मस्तपैकी. आम्ही एका बड्डेची तयारी करायला लागलो होतो. मग बघा या आवरट आमचं केकवरच लक्ष, कधी कापतोय कधी खातोय. तेवढंच काय ते बघा हे बी आवरट नंबर 2, 3, 4 आहेत. यांचं बी केकवर लक्ष, कधी कापतोय कधी खातो. मग नाही का हे जे तोडलं होतं ना हे केकला सगळ्यात हावरट आहे तुम्हाला सांगतो. आणि त्यापेक्षा जास्त हावरट हे बघा हे लय आवरट म्हणजे लय. बघा हे किती आळूस आल्यासारखा बसतोय बघा हे मामाचं पोरगा. मग आमच्या इथं नाही का लय ओवाळणी झाली. मग मी बी केक खायची वाट बघत होतो. तेवढ्याच काय तर चिवनी सुद्धा ओवाळलं मस्तपैकी, आईनी ओवाळलं, परीनी ओवाळलं,
सगळ्यांनी वळून झाले की मग केक कटिंगला चालू झाले. केक कटिंग करता करता हॅपी बर्थडे बोलायला लागले आणि हे काय ही चिवळी कशी बसली बघ, तेव्हा खाली बसूच वाटत नाही. मग केक कापला मस्तपैकी, एकदम मजा आली. केक कापून झाला की मग चिवक नाही कसा आहे त्याला केक खाऊ घालायला लागले. पण ते केकवर फोकस नाही का, सगळ्यात जास्त बघा यांचा, या हावरट नंबर 1, या हावरट नंबर 2 बघ केवढा केक खातोय, हावरट नंबर 3. मग नाही का सगळ्यांनी नाही का मस्तपैकी नाही का हे काय केवढा मोठा घास घेतला, हे काय हावरट नंबर 3. आणि नाही का सगळे मस्तपैकी नाही का रुबावा ते झालं म्हणतो माझे फोटो नाही काढायचे. मग मी बी लाजऱ्यासारखा केक खातोय बघा, एकदम मजे के साथ आहे. इथं तिकडे पडते नाकाला लागला, हो का एवढं मजा के साथ मजा आली केक खायला. तेवढंच नाही का म्हणलं आता नाकाला तोंडाला लावायचा केक मस्तपैकी आणि एकदम रुबाबात मग आपण मजा केली. मग आपली व्हिडिओ इथंच थांबू. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.